नमस्कार सर्वांना. चला तर या पावसाळ्याच्या दिवसामध्ये जरूर खावी आणि तोंडाला चव आणणारी उडदाच्या डाळीची आमटी आज आपण पाहणार आहोत. उडदाच्या डाळीची आमटी आमच्या गावाकडे खूप छान आवडीने सगळेजण खातात. यासाठी आपल्याला काळी जी उडदाची डाळ असते सालीसकट घ्यायची आहे. ही फार जुनी नसावी, नाहीतर मग शिजायला थोडासा प्रॉब्लेम होतो. त्याच्यानंतर ती स्वच्छ धुवून आपण वरण जसं शिजायला घालतो त्याच प्रकारे ही डाळही शिजवून घ्यायची आहे. यासाठी कुकरच्या 2 शिट्ट्या एक्स्ट्रा करायच्या आहेत, कारण थोडी शिजण्यासाठी वेळ लागतो. मग 5 ते 6 शिट्ट्यांमध्ये ही डाळ शिजवून घ्यायची आहे. ही डाळ जर आपल्याला 2 ते 3 लोकांसाठी करायची असेल तर आपण 3 ते 4 अर्धी वाटी पण आपल्याला डाळ भरपूर होते. त्याच्यानंतर आपण पाहू शकता 5 ते 6 शिट्ट्यांमध्ये मी येथे शिजवून घेतलेली आहे. आपल्याला या आमटीसाठी वाटप करायचं आहे. तर आपण वाटपासाठी मी येथे सुकं खोबरं घेतलेलं आहे, ओलं घेतलं तरीही चालतं. त्याच्यानंतर आलं, लसूण, हिरवी मिरची, थोडासा कढीपत्ता, जिरं, हे सगळे एक एक कोथिंबीर, हे सगळे एक एक जिन्नस घेऊन मी छानपैकी पाणी घालून बारीक वाटून घेतलेलं आहे. ही आमटी थोडीशी मीठही घालायचं आहे. थोडीशी तिखट स्वरूपाची खूप छान लागते, पण आपल्याला तिखट आवडत नसेल तर थोड्या कमी मिरच्या घातल्या तरी चालते. आणि असं हिरवंच वाटण याला केलं तर खूपच सुंदर आमटी होते याची. आता आपण पाहू शकता की कुकरला किती छान ही डाळ शिजलेली आहे. अशा प्रकारे ती शिजून घ्यायची आहे. थोडे पण लम्स त्याच्यामध्ये नसायला पाहिजे, म्हणजे पूर्ण अशी गळाली पाहिजे. आणि मग ती आपण जसं आपण वरण कसं घोटून घेतो तशी ही डाळही घोटून घ्यायची आहे. आता आपल्याला ही आमटी फोडणीसाठी घालायची आहे. तर सर्वप्रथम तेल घ्यायचं आहे. तेल तापल्यानंतर राई, जिरी, त्याच्यानंतर आपण ठेचलेला लसूण, खूप सारा कढीपत्ता आणि हिंग तर घालायचंच आहे. हिंगाच्या फोडणीचा खूप छान स्वाद येतो. हिंग घालायचं आहे. आणि ही ह्या छान चरचरीत फोडणीवर आपण जी डाळ म्हणजे शिजवून घेतलेली आहे ती डाळ घालून छान घोटून घ्यायची आहे. थोडंसं भांडं धुवून पुन्हा पाणी त्यात ॲड करायचं आहे. आणि या आमटीला छान उकळी आल्यावर आपण जे वाटप केलेलं आहे त्याच्यात थोडंसं गरम पाणी ॲड करून ते वाटपही त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि आपल्याला दाट पातळ जशी आमटी आवडते त्या प्रकारे आपल्याला येथे गरम पाणी ॲड करायचं आहे. चवीनुसार मीठ, आपण आधी थोडं मीठ टाकलेलं आहे म्हणून मी येथे आता थोडंसंच मीठ टाकलं आहे. अशा प्रकारे ही आमटी थोडीशी पातळ स्वरूपाचीच असते, पण आपल्याला जर दाट आवडत असेल तर आपण थोडंसं पाणी कमी स्वरूपाचं घाला. आम्ही भाकरी चुरून वगैरे खातो म्हणून थोडीशी मी पातळ स्वरूपाची ठेवते. अशा प्रकारे ही आमटी छान, हिला उकळी आली की गॅस थोडासा बारीक करायचा आहे आणि स्लो टू मीडियम फ्लेमवर छान ही आमटी उकळून घ्यायची आहे. अशा प्रकारे तिला तरी आली की आपली आमटी रेडी होते. ही आमटी जर सर्दी वगैरे झाली तरी खाल्ली तर औषधासारखा याचा उपयोग होतो. आणि तोंडाला आजारपणात ही आमटी खाल्ली तर तोंडाला चवही छान येते आणि सर्दीसाठी पण रिलीफ मिळतो. ही आमटी औषधी पण आहे. आठवड्यातून एकदा नक्की करावी आणि चवीलाही खूप छान लागते. अशा प्रकारे ही आमटी झालेली आपण पाहू शकता. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि एक अर्धा तासात ही आमटी रेडी होते. अशा प्रकारे आपण पाहू शकता. हा माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब नक्की करून पहा. चवही खूप छान लागते. थँक्यू.